दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे त्या संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ राहणार आहे. आभा कार्ड जे आहे, नॅशनल हेल्थ अथॉरिटी भारत सरकार यांच्याकडून आपल्याला जे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत डिजिटल स्वरूपामधलं जे कार्ड मिळणार आहे, ते कार्ड कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला वळायचं आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला इंग्रजी किंवा मराठीतून टाईप करायचं आहे आभा, सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली लिंक जर नाही आली तर स्क्रॉल करायचं आहे आणि इथे बघा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ABDM या अंतर्गत आपल्याला हे कार्ड मिळणार आहे. ही जी निळी लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल. आपल्याला इथे क्रिएट आभा नंबर हे दिसत आहे, त्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्या समोर पेज तयार होईल. इथे जरी दोन पद्धतीने आपल्याला हे कार्ड तयार बनवता येत असेल तरी आधार हेच आपण निवडावं. आधार बेस हे निवडावं, हे सगळ्यात सोपा उपाय आपल्यासमोर आहे. तर इथे क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार यावरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा 1/4 दिसतंय की आपल्याला जे आहे 4 स्टेपमध्ये हे कार्ड आपल्याला मिळणार आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि तो आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला स्क्रॉल करत यायचं आहे. इथे आय ॲग्रीवरती क्लिक करून आधार OTP इथे जर क्लिक केलं तर आधार OTP आणि फेस नुसार सुद्धा आहे, तर आपण आधार OTPच निवडूयात आणि कॅप्चा टाकून नेक्स्टवरती जायचं आहे. इथे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज येईल आणि इथे आपल्याला जो आधारला आपला मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP जाईल, तो इथे OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे रजिस्टर करायचा आहे आणि नेक्स्टवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. इथे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपण तिसऱ्या पेजवरती जाऊयात. तर आपण आधारला जो आपला नंबर आहे तोच दिला असेल तर अशी पॉपअप विंडो येईल, याला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. जर वेगळा नंबर दिला तर मात्र OTPने आपल्याला तो व्हेरीफाय करून घ्यावा लागेल. 3 पेज आपले पूर्ण झाले आहेत. आता चौथ्या पेजवरती आपण इथे आलेलो आहेत. त्यानंतर इथे ईमेल ॲड्रेस विचारलेला आहे, परंतु इथे आवश्यक नाही आहे. त्यामुळे स्किप फॉर नाव हे आपण करूयात. खाली दिलेलं आहे बघा उजव्या कोपऱ्यामध्ये. आणि आता इथे आपल्याला एक आभा ॲड्रेस निवडायला सांगितलेलं आहे. इथे 3 पद्धतीने सजेशन दिलेलं आहे, त्यापैकी आपण निवडू शकतो किंवा आपल्याला जे काही टाकायचं असेल जास्तीत जास्त 18 कॅरेक्टरपर्यंत आपण तिथे टाकू शकतो आभा ॲड्रेस संदर्भामध्ये. त्यानंतर इथे आपल्याला क्रिएट आभावरती क्लिक करायचं आहे. आपल्या समोर हा आपला जो आहे आभा कार्ड इथे तयार झालेलं आहे. तर वर जर आपण इथे पाहिलं तर इथे लालमध्ये आपल्याला डाउनलोड आभा कार्ड दिसेल. यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्या इंटरनल स्टोरेजला ते कार्ड डाउनलोड होणार आहे. तिथून ते आपण पाहू शकतो. त्याच्या बाजूला जर सरकवलं आपण इथे तर प्रिंट आभा हे आपल्याला दिसेल. यावरती जर आपण क्लिक केला तर PDF स्वरूपामध्ये हे कार्ड आपण इथे सेव्ह करू शकतो. सेव्ह एज PDF आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. त्यानंतर जर आपण इकडे तिसरं ऑप्शन पाहिलं तर प्रिंट PVC कार्ड टाईप जर आपल्याला पाहिजे असेल तर यावरती आपण जर क्लिक केलं तर पुन्हा इथे आपल्याला ते त्या पद्धतीने सेव्ह करता येईल. शेअरवरती ते आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे प्रिंट ऑप्शन दिसेल वर, तिथे क्लिक करून याला आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.